सुरुवातीलाच बातमी संजय निरुपम यांच्या संदर्भात। संजय निरुपम यांना काँग्रेसनं हकललंय। पक्षविरोधी भूमिका घेणं निरुपमांना चांगलंच भोवलंय। संजय निरुपम यांनी गेल्या काही दिवसात काँग्रेस विरोधी भूमिका घेतल्या होत्या, त्यामुळे संजय निरुपम यांची काँग्रेसनं हकालपट्टी केली आहे, त्यांना पक्षातून काढून टाकलंय। तर संजय निरुपम यांची काँग्रेसनं हकालपट्टी केली आहे। संजय निरुपम यांनी गेल्या काही दिवसात काँग्रेस विरोधी भूमिका घेतली होती। लोकसभा निवडणुकीतील उमेदवारी जाहीर होण्याबाबत ज्या नावांची यादी समोर आली होती, त्यानंतर संजय निरुपम यांनी काही नावांवर आक्षेप घेतला होता। मुंबईतील काही लोकसभा उमेदवार निवडण्याबाबत त्यांनी जोरदार आक्षेप घेतला होता। त्यानंतर संजय निरुपम यांची काँग्रेसनं हकालपट्टी केली आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्यासोबत जोडलेत। कुणाल, अखेर संजय निरुपम यांची काँग्रेसनं हकालपट्टी केली आहे। गेल्या काही दिवसातील त्यांची वक्तव्य त्यांना भोवली आहेत। जगदीश, मागील काही दिवसांपासूनची संजय निरुपम यांची काँग्रेस विरोधातली जी वक्तव्य आहेत ती त्यांना भोवली आहेत आणि त्यांच्या अडचणीत जी आहे ती वाढ झालेली पाहायला मिळते। गेल्या अनेक दिवसांपासून संजय निरुपम हे काँग्रेसच्या विरोधामध्ये वक्तव्य करत होते। त्याचप्रमाणे जे मित्रपक्ष आहेत, म्हणजे महाविकास आघाडीतील जे मित्रपक्ष आहेत, त्यांच्या विरोधात देखील त्यांनी भूमिका त्यांची स्पष्ट करत होते, ते भूमिका मांडत होते आणि याच सगळ्याचा परिणाम कुठेतरी त्यांच्या या आता काँग्रेसच्या सदस्यत्वाकडे आलेला आहे। 6 वर्षांसाठी निलंबन जे आहे ते संजय निरुपम यांचं करण्यात आलेलं आहे। मल्लिकार्जुन खरगे जे आता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांच्या सूचनेनुसार हे जे निलंबन आहे संजय निरुपम यांचं करण्यात आलेलं आहे आणि या संदर्भात एक पत्रक देखील जारी करण्यात आलेलं आहे। खरं पाहायचं झालं तर काल रात्रीच संजय निरुपम यांनी एक ट्विट केलेलं होतं, ज्या ट्विटमध्ये लिहिलेलं होतं की काँग्रेसने माझ्यासाठी स्टेशनरी आणि आपली ऊर्जा खर्च करू नये, त्यांनी आपली ऊर्जा ही जी उरली सुरलेली काँग्रेस आहे त्यांच्यामध्ये खर्च करावी, अशा प्रकारचं एक सूचक वक्तव्य त्यांनी केलं होतं। त्यांना माहिती होतं की अशा प्रकारची काहीतरी कारवाई होऊ शकते आणि याच संदर्भामध्ये संजय निरुपम यांनी ट्विट करत ही माहिती जी आहे ती समोर आणलेली आहे। आता संजय निरुपम यांचं पुढचं पाऊल काय असणार आहे हे महत्वाचं आहे, कारण कालपासूनच त्यांच्या शिवसेनेत येण्याची चर्चा जी आहे ती पाहायला मिळत होती। एकंदरीतच त्यांचं सुरुवातीपासूनच जे अमोल कीर्तीकर आहेत, ज्यांना महाविकास आघाडीतून उमेदवारी दिली गेली होती, त्यांच्या उमेदवारीला त्यांचा विरोध होता। वारंवार त्यांनी विरोध केलेला आणि महाविकास आघाडीमध्ये जे उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रणांगणाला उतरलेले पाहायला मिळाले, त्याला सगळ्यांनाच विरोध जो आहे तो संजय निरुपम यांच्याकडून करण्यात येत। त्यांच्याकडून फक्त महाविकास आघाडीतील मित्र पक्षालाच विरोध नव्हता किंवा त्यांच्या विरोधात फक्त ही वक्तव्य नव्हती, तर काँग्रेसच्या विरोधात देखील ही वक्तव्य होती आणि याच संदर्भामध्ये आता काँग्रेसने हे सर्वात मोठं पाऊल उचललेलं पाहायला मिळतंय। 6 वर्षांसाठी संजय निरुपम यांचं निलंबन आलेलं आहे आणि आजच संजय निरुपम ही आपली भूमिका जी आहे ती स्पष्ट करणार आहेत। मात्र संजय निरुपम हे आता शिवसेनेच्या वाटेकडे जात आहेत का, किंवा आजच संजय निरुपम यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होतोय का, हे पाहणं महत्वाचं असणार आहे। जगदीश, मात्र कुणाल, सूत्रांची माहिती आहे की संजय निरुपम शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे। जर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर ते अमोल कीर्तीकर यांच्या विरोधातील उमेदवार असतील का, कारण गोविंदा या ठिकाणी उमेदवारी घेण्यासाठी त्यांची सहमती नाहीये, त्यामुळे संजय निरुपम हे अमोल कीर्तीकर यांच्या विरोधातील उमेदवार असतील का? नक्कीच जगदीश, जर पाहायचं झालं तर ज्यावेळेस गोविंदा हा शिवसेनेमध्ये आला होता त्यावेळेस अनेक चर्चा रंगल्या होत्या की अमोल कीर्तीकर विरुद्ध गोविंदा अशी लढत होण्याची शक्यता आहे। मात्र पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं होतं गोविंदाने की मी कुठल्याही पदासाठी किंवा कुठल्याही उमेदवारीसाठी या ठिकाणी आलेलो नाहीये, त्यामुळे ज्या उमेदवारीला सुरुवातीपासूनच संजय निरुपम कडून वारंवार जे विरोध होत होता त्याच म्हणजे उमेदवाराच्या विरोधात संजय निरुपम यांना तिकीट मिळते का हे पाहणं महत्वाचं असणार आहे। कारण एकंदरीतच सुरुवातीपासूनच अमोल कीर्तीकरांना जो विरोध होता तो संजय निरुपम यांच्याकडून वारंवार होताना पाहायला मिळत होता आणि आता दिल्लीतून हे जे पत्रक आहे ते जारी करण्यात आलेलं आहे, त्यांना काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेली आहे। त्यामुळे शिवसेनेमध्ये जाऊन आता एकनाथ शिंदे त्यांना
ही जागा देत आहेत का किंवा त्यांना या जागेतून उमेदवारी देत आहेत का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र आता सध्या तरी काँग्रेसकडून 6 वर्षांसाठी संजय निरुपम यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे. शिष्ट पालन समिती जी आहे त्या समितीच्या वतीने ही कारवाई करण्यात आलेली आहे. संजय निरुपम गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमधली शिस्त पाळत नाहीयेत, मित्रपक्षांचा वारंवार अपमान करतायत, त्यांच्या विरोधात वक्तव्य करतायत असा आरोप त्यांच्यावर ठेवून संजय निरुपम यांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आलेली. त्यामुळे शिवसेनेमध्ये त्यांचा जर प्रवेश झाला तर अमोल कीर्तीकर विरुद्ध संजय निरुपम असा सामना येत्या काळामध्ये रंगण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते अशी सूत्रांची माहिती आहे. कुणाल, संजय निरुपम हे आक्रमक नेते आहेत, व्यक्तिमत्व आहे. पूर्वी ते शिवसेनेमध्ये होते, आता काँग्रेसमध्ये पुन्हा शिवसेनेत येण्याची दाट शक्यता आहे. शिवसेनेला संजय निरुपम यांचा किती फायदा होऊ शकतो? संजय निरुपम हे माजी खासदार सुद्धा राहिलेले आहेत. काँग्रेसचं एक चांगलं नेतृत्व आहे. मुंबईचे अध्यक्ष देखील राहिलेले आहेत. त्यामुळे मुंबईतील कार्यकर्त्यांपर्यंत त्यांचा चांगली पकड आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये याचा चांगला फायदा होऊ शकतो. कारण संजय निरुपम यांच्या मागे देखील तितक्याच मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते देखील आहेत, जेणेकरून पक्ष बांधणी, कारण सुरुवातीपासूनच एकनाथ शिंदे हे मुंबई कडे टार्गेट केलेले पाहायला मिळतात. मुंबईचे नगरसेवक असतील, त्याचप्रमाणे मुंबईचे कार्यकर्ते असतील, यांना आपल्याकडे घेण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे संजय निरुपम हे शिवसेनेमध्ये आल्यानंतर खरं पाहायचं झालं तर संजय निरुपम हे पूर्वीचे शिवसैनिकच आहेत, जे आता काँग्रेसमध्ये गेलेले ते आता पुन्हा शिवसेनेत येत आहेत. त्यामुळे शिवसेनेत आल्यानंतर शिवसेना पक्ष बांधणीसाठी संजय निरुपम यांचा चांगला फायदा होऊ शकतो. कारण संजय निरुपम हे मागाशी म्हटल्याप्रमाणे काँग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यामुळे मुंबईमधल्या नसानी नसा संजय निरुपम यांना माहिती आहेत. आक्रमक नेतृत्व आहे. प्रत्येक गोष्टीवरती आक्रमक पवित्रा जो आहे तो संजय निरुपम यांच्याकडून घेण्यात येतो आणि दांडगा अभ्यास देखील संजय निरुपमांचा मुंबई प्रति आहे. त्यामुळे याचा चांगला फायदा शिवसेनेला देखील होऊ शकतो. जगदीश, कुणाल, गेल्या काही दिवसांमध्ये बाबा सिद्दीकी यांनी सुद्धा काँग्रेस सोडलेली आहे मुंबईमध्ये, आणि आता मुंबईमध्येच संजय निरुपम हे काँग्रेसपासून दूर जात आहेत. काँग्रेससाठी किती मोठा नुकसानकारक हे असणार आहे? मुंबईतले खरे पाहायचे झाले तर 2 ते 3 नेतृत्व काँग्रेसला सोडणं हे काँग्रेससाठी सर्वात मोठा धक्का मानला जातोय. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यानंतर काँग्रेसला गळती लागली की काय अशा प्रकारचं प्रश्नचिन्ह आता समोर येऊन उभा राहतोय. कारण अशोक चव्हाण यांच्यानंतर 16 आमदारांची 11 आमदारांची अशी नावं देखील चर्चेत होती. मात्र आता या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अशा प्रकारे पक्ष सोडणं हे काँग्रेसला भोवणार आहे. कारण काँग्रेसमध्ये आता जी काही पुढची फळी आहे, जी वरिष्ठ नेत्यांची फळी आहे, तीच आता काँग्रेसला सोडून भाजपमध्ये जाते, राष्ट्रवादीमध्ये जाते, शिवसेनेमध्ये जाते, सत्ताधारी पक्षांमध्ये येते आणि हे कुठेतरी काँग्रेसला होऊ शकतं. कारण या आगामी निवडणुकीमध्ये अशा वरिष्ठ नेत्यांच्या सल्ल्यानुसार निवडणूक लढवणं किंवा निवडणुकीची स्ट्रॅटेजी आखणं हे महत्वाचं असतं. मात्र अशा प्रकारचे जर ज्येष्ठ नेते जर काँग्रेस सोडून जात असतील तर हे सगळ्यात मोठे काँग्रेसला धोक्याची घंटा म्हणावी लागेल. कारण येत्या काळामध्ये म्हणजे मागील काळामध्ये जर पाहायचं झालं तर संजय निरुपमांनी आता सोडले, मात्र मिलिंद देवरा यांनी देखील काँग्रेस सोडलेली आहे. मिलिंद देवरांकडून देखील काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्यात आलेली आहे. अशोक चव्हाणांकडून देण्यात आलेली आहे. बाबा सिद्दीकींकडून देण्यात आलेली आहे. त्यामुळे हे वरिष्ठ नेते ज्यावेळेस काँग्रेस सोडून जाताना पाहायला मिळतात, त्यामुळे कुठेतरी धोक्याची घंटा जी आहे ती काँग्रेसला मिळताना पाहायला मिळते. त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये जी स्ट्रॅटेजी किंवा जो अनुभव काँग्रेसला कामी येणार होता तोच अनुभव आता कुणाल तो असाच जोडला रहा. संजय निरुपम यांनी जे लेटर दिलेलं आहे ते आपल्यापर्यंत आलेले, त्यांचं ट्वीट आहे, कांग्रेस पार्टी मेरे लिए ज्यादा ऊर्जा और स्टेशनरी नष्ट ना करे बल्कि अपनी बची कुर्ची ऊर्जा और स्टेशनरी का इस्तेमाल पार्टी को बचाने के लिए करे, ऐसा संजय निरुपम ने म्हटले. तसंच वैसे भी पार्टी भीषण आर्थिक संकट के दौर से गुजर रही है. मैंने जो इस हफ्ते की अवधि दी थी वह आज पूरी हो गई है. कल मैं खुद फैसला ले लूंगा, असं संजय निरुपम यांनी ट्वीट केलंय. पुन्हा जाऊया आपल्या प्रतिनिधीकडे. कुणाल, एकीकडे काँग्रेसमधून संजय निरुपम यांची हकालपट्टी होते अशी बातमी समोर येते. दुसरीकडे संजय निरुपम यांनी हे ट्विट केलेलं आहे की मी स्वतःच हा निर्णय घेतोय काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा.
नक्कीच जगदीश, मगाशीच या ट्विटचा मी उल्लेख केलेला होता की काँग्रेसने आपली ऊर्जा वाया घालवू नये. त्याने जी उरली सुरलेली काँग्रेस आहे त्याच्या वाढीसाठी ही ऊर्जा घालवावी, अशा प्रकारचं ट्विट जे आहे ते संजय निरुपम यांनी केलेलं आहे. त्याचप्रमाणे स्टेशनरी माझ्यासाठी वाया घालवू नका. जे काही पत्र जे आहेत ते पत्र न पाठवण्यासाठी हे जे ट्विट आहे ते करण्यात आलेलं होतं. मात्र कालच दिल्ली हायकमांड कडून हे पत्र जे आहे ते जारी करण्यात आलेलं आहे. आणि संजय निरुपम आता पुढचा पवित्रा काय घेतात, कारण सूत्रांची माहिती अशी आहे की संजय निरुपम हे शिवसेनेत जाणार आहेत. मात्र आजच त्यांचा प्रवेश होतोय की उद्या प्रवेश होतोय हे पाहणं महत्वाचं असणार आहे. त्यामुळे संजय निरुपमांची पुढची वाटचाल काय असणार आहे याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे. कारण काँग्रेसची पहिली फळी जी महत्वपूर्ण मानली जाते, अनुभवी फळी मानली जाते, तीच फळी आता सत्ताधाऱ्यांच्या बाकावर जाऊन बसणार आहे. संजय निरुपम यांचं हे ट्विट पाहता संजय निरुपम चांगलेच आक्रमक झालेले आहेत. काँग्रेस विरोधी भूमिका तर घेतलेली आहेच. सोबत दुपारी जी पत्रकार परिषद होणार आहे या पत्रकार परिषद मध्ये ते किती आक्रमकपणे काँग्रेसवर टीका करू शकतात? नक्की जगदीश, दुपारी जी काही पत्रकार परिषद संजय निरुपम यांची होईल, या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नक्की संजय निरुपम यांचा काँग्रेसवरती रोष काय आहे, काँग्रेसच्या जागा वाटपामध्ये त्यांना ग्राह्य धरलं गेलं नाहीये का? कारण ज्या अर्थी त्यांनी अमोल कीर्तीकर यांच्यावरती टीका केली, अनेक उमेदवारांवरती टीका केली, या अर्थी संजय निरुपम यांना विश्वासात घेतलं गेलेलं नाहीये का? हे देखील त्यांच्या या पत्रकार परिषदेतून समोर येऊ शकतं. त्याचप्रमाणे गेल्या अनेक दिवसांपासून, गेल्या अनेक महिन्यांपासून काँग्रेसमध्ये ते खरंच नाराज होते का? त्यांना कुणी जाणून बुजून त्यांच्यावरती कुणी अन्याय करत होतं का? किंवा दिल्लीतील हायकमांड काँग्रेसकडून त्यांना काही त्रास होत होता का? हे याची सगळी खदखद जी आहे ती आजच्या पत्रकार परिषदेतून संजय निरुपम बाहेर काढण्याची शक्यता आहे. आणि काँग्रेस विरोधी भूमिका पुन्हा एकदा आजच्या पत्रकार परिषदेतून संजय निरुपम घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही पत्रकार परिषद कधी होणार किंवा दुपारी झाल्यानंतर संजय निरुपम नेमकी काय भूमिका मांडणार आणि शिवसेनेच्या प्रवेशावरती शिक्कामोर्तब करतायत का, हे पाहणं महत्वाचं असणार आहे. जगदीश, मात्र कुणाल, महाविकास आघाडीतील जागा वाटप अद्यापही रखडलेलं आहे. गेल्या काही दिवसातील काँग्रेसमधील घटना घडामोडी पाहता काँग्रेसमधून अशोक चव्हाणांपासून ते आता संजय निरुपम यांच्यापर्यंत 7 ते 8 नेते काँग्रेस सोडून गेलेले आहेत. अशा पार्श्वभूमीवर जागा वाटपामध्ये काँग्रेस बॅकफुटवर येऊ शकते का? काँग्रेसचं जर पाहायचं झालं तर सांगलीतून विश्वजित कदम हे बॅकफुटवर यायला तयार नाही आहेत. सुरुवातीपासून ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटलांना ज्यावेळेस उमेदवारी जाहीर झाली तेव्हापासूनच काँग्रेस आक्रमक झालेली पाहायला मिळते. वारंवार लेटर बॉम्ब जे आहेत ते दिल्लीला जाऊन पडतायत. मात्र याचा कुठलाही फायदा जो आहे तो काँग्रेसला होताना पाहायला मिळत नाही. एकीकडे महायुतीमध्ये उमेदवार पलटी होऊ शकतो, म्हणजे उमेदवाराची अदलाबदली केली जाते. मात्र या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये असं ठोस पाऊल कुठलंही होताना पाहायला मिळत नाहीये. मित्रपक्षांना विश्वासात घेतलं जात नसल्याचं देखील टीका आपापसातच होताना पाहायला मिळते. त्यामुळे काँग्रेसचे अनुभवी नेते ज्यावेळेस सोडून जात आहेत त्यावेळेस आणि आता जर जागा वाटपामध्ये काँग्रेसला जर समाधानकारक जर रिझल्ट मिळत नसेल तर काँग्रेसला बॅकफुटवर जाण्याशिवाय पर्याय नाहीये. कारण आता त्यांच्याकडे जी मोजकी फळी उरलेली आहे, ज्या फळीच्या माध्यमातून त्यांना ही निवडणूक लढवायची आहे, त्यांना त्यांचे जास्तीत जास्त उमेदवार देखील निवडून आणायचे आहेत. आणि याचसाठी काँग्रेसला महाविकास आघाडीमध्ये बॅकफुटवर जाणंच परवडणार आहे. नाहीतर जे काही मित्रपक्ष आहेत त्या मित्रपक्षांमार्फत विरोधी भूमिका देखील घेण्यात येऊ शकते काँग्रेस विरोधी. जगदीश, तर काँग्रेसची गळती थांबता थांबत नाही. कुणाल, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल. तर संजय निरुपम यांना काँग्रेसनं हाकललेले आहे. या संदर्भातील अधिक माहिती पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर काँग्रेसनं माझ्यासाठी ऊर्जा आणि स्टेशनरी खर्च करू नये असं ट्विट संजय निरुपम यांनी केलंय. पक्ष वाचवण्यासाठी काँग्रेसनं ऊर्जा आणि स्टेशनरीचा वापर करावा असा उपरोधिक टोला सुद्धा संजय निरुपम यांनी काँग्रेसला लगावलाय. तसाही पक्ष भीषण आर्थिक संकटात आहे. मी 1 आठवड्याची मुदत दिली होती ती संपली आहे असं सुद्धा संजय निरुपम यांनी म्हटलंय. आज मी स्वतः निर्णय घेणार आहे असं सुद्धा निरुपमांनी म्हटलंय.